दानिएल ह्याचा तिसरा अध्याय आणि तिसऱ्या अध्यायामधून आपण काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, शिकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि देव जशा प्रकारे आपल्याला सांगत आहे, कळवत आहे, त्या प्रकारे आपण समजण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण मागील दिवसामध्ये जो भाग पाहिला होता तो 12 वचनापासून ते 17 वचनापर्यंत आपण तो भाग पाहिला होता आणि थोडस माहिती त्या गोष्टी काही सांगत आहे. त्यामध्ये पाहिलं होतं आपण की दानिएलचं पुस्तक हे कधी लिहिण्यात आलं किंवा का लिहिण्यात आलं ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेस पाहिल्या होत्या. आणि त्यातून पाहिलं होतं की 3 व्यक्ती ह्या ठिकाणी आहेत आणि आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की शद्रक, मेषक, अभिधंगो हे 3 व्यक्ती आहेत आणि त्या तिघांचं चित्र जसं का आपल्या मंडळीमध्ये असणारा शद्रक समजा लहान, मेषक म्हणजे थोडासा मोठा आणि अभिधंगो समजा सर्वात मोठा एक वृद्ध व्यक्तींचं, अशा प्रकारे एक मंडळीतल्या असणाऱ्या आपल्या प्रत्येक सदस्याचं चित्र जणू काय आपण पाहिलं. आणि जेव्हा जेव्हा ख्रिस्ती जीवन जगतात तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये आलेला काही घडामोडी आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना कशा प्रकारे उत्तेजन दिलं पाहिजे, कशा प्रकारे त्यांना उचलून धरलं पाहिजे हे आपण काही वचनातून आपण पाहिलं होतं. 12 वचनामध्ये आपण पाहिलं की ते एकटे पडले असताना लोक ज्यावेळेस त्यांना नाव आठवतं त्यावेळेस आपण त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देऊन प्रभूमध्ये त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. 14 ते 15 वचनामध्ये आपण पाहिलं की अ, त्यांच्यावर ते समोर ज्यावेळेस येतात तेव्हा त्यांना कशा प्रकारे आपण जगाच्या समोर येतात तर कशा प्रकारे त्यांना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि 16 17 वचनामध्ये त्यांच्या जीवनातील साक्षेद्वारे आपण कशा प्रकारे त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. या अनेक गोष्टी प्रभूने आपल्याला मागील 2 आठवड्यापूर्वी कळवल्या होत्या. आता यावेळेस आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि पाहणार आहोत की प्रभू आपल्याला अजून त्यामधून काय शिकवत आहे किंवा काय समजण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पाहणार आहोत यावेळेस आपण जे दानिएल याचा तिसरा अध्याय आणि 18 ते 23 वचन. मी फक्त हे वचन वाचतो कारण की आपला वेळ फार कमी आहे तर थोडा पटकन थोड्या वेळामध्ये आपल्याला तो भाग कळावा म्हणून थोड्या वेळामध्ये ते वचन मी वाचत आहे आपल्या समोर. दानिएल याचा तिसरा अध्याय आणि 18 ते 23 वचन. ते कसेही असो, पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या देवताची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. हे ऐकून नबुकदनेस्सर संतापला. शद्रक, मेषक व अभिधंगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषास आज्ञा केली की शद्रक, मेषक व अभिधंगो यांच्या मुसक्या बांधून ह्यास त्या तप्त आग्नेच्या भट्टीत टाका. तेव्हा त्या पुरुषास त्यांचे पाय, मोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रासहित बांधून धगधगी अग्नीच्या भट्टीत टाकले. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती. म्हणून ज्या पुरुषाने शद्रक, मेषक, अभिधंगो यास तिसकडे नेले ते ज्वालाने भाजून मेले. शद्रक, मेषक, अभिधंगो हे तिघे पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. आणि हा भाग आपल्याला थोडक्यात समजलेला आहे की ह्या ठिकाणी काय झालेलं आहे. ह्या ठिकाणी त्यांचं प्रत्युत्तर आणि राजाचं प्रत्युत्तर आपण थोड्या म्हणजे पाहणार आहोत आज. जे त्यांचं शद्रक, मेषक, अभिधंगो यांचं उत्तर आणि जे राजाने दिलेलं प्रत्युत्तर पाहणार आहोत. आणि त्याचा परिणाम त्याच्या काही गोष्टी घडल्या त्या 2 गोष्टी देखील आपण पाहणार आहोत. अशा पण आपण 4 गोष्टी कमीत कमी आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे प्रभू ह्या गोष्टी आपल्याला कळवत आहे. बघा, ज्यावेळेस आपण हा 18 वचन ज्यावेळेस पाहतो ना त्यावेळेस एक अशी गोष्ट त्या ठिकाणी घडते ती अशी की त्यांचं पहिलं शब्द निघालेले ते कसंही असो. ते कसंही असो ज्यावेळेस हे वाक्य ज्यावेळेस आपण वाचतो किंवा समजण्याचा प्रयत्न करतो त्यात आपल्याला कळतं की प्रियांनो त्या कसंही असण्यामागे काहीतरी त्यांचा उद्देश आहे किंवा त्यांना काहीतरी कळवायचं आहे, त्यांना काहीतरी सांगायचं आहे. आणि ते असं सांगायचं आहे की बाबा आम्हाला तुम्ही काही करा, आम्ही मेलो तरी चालेल, आम्हाला तुम्ही काय शिक्षा करायची तुमच्या हिशोबाने करायची ते करा, परंतु आम्ही जे ठरवलेलं आहे, जे आम्ही जाणलेलं आहे, जे आम्ही शिकलेलो आहे, जे आम्ही ऐकलेलं आहे आणि ज्याला आम्ही मानत आहे त्याप्रमाणेच आम्ही चालणार, त्याप्रमाणेच आम्ही राहणार, असं त्यांचं त्या ठिकाणी ठाम उत्तर या ठिकाणी दिसत आहे. प्रियानो, ह्या जशा प्रकारे मी पहिल्या भागामध्ये की सांगितलं
की शद्रक, मेषक, अभिधंगो हे जणू काय आपल्या मंडळीतील बंधुजनांचं किंवा मंडळीतील सदस्यांचं चित्र आहे. शद्रक म्हटलं तर लहान, मेषक म्हटलं तर थोडा तरुण चं चित्र, आणि अभिधंगो म्हटलं तर म्हातारे जे व्यक्ती आहेत त्यांचं चित्र आपल्याला दिसत आहे. त्यानो ह्या तिघांच्या जीवनातून देव आपल्याला हे सांगत आहे प्रियांनो, की आज मंडळीमध्ये, आपल्या विश्वासणाऱ्या मंडळामध्ये असे बंधुजन, अशा बहिणी किंवा असे लहान थोर, मोठे थोर जर असतील, तर प्रियानो त्यांना देखील आपण अशाच प्रकारे प्रोत्साहित करून त्यांच्या जीवनामधून प्रभू येशू ख्रिस्ताला गौरवणं फार गरजेचं आहे. का माहित आहे का प्रियानो? कारण की कित्येक वेळा आपण त्यांना न समजल्यामुळे काही गोष्टी आपल्याला कळत नाहीत. ते म्हणजे काय, की बघा, ज्या वेळेस एखादा व्यक्ती आपल्या मंडळीत येतो, त्यावेळेस त्यांनी सुद्धा अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये केलेल्या आहेत. ते म्हणजे काय, ते कसंही असो. जर आपण पाहिलं तर कोणी आपल्या मंडळीत असे व्यक्ती असेल की ते लहानपणापासून विश्वासू असतील, त्यांनी ते मंडळ म्हणजे ख्रिश्चन असतील, परंतु ज्या वेळेस त्यांना तारणाचा अनुभव येतो ना प्रियांना, कुठल्या ना कुठल्या तरी प्रसंगाला त्यांना सामोरे जावं लागतं. आणि ते प्रसंग फार भयंकर असतात, तेच लोक समजू शकतात. आणि मग काही व्यक्ती अशा असतात की ते ख्रिस्ताला समजून विधर्मी असताना प्रभू येशू ख्रिस्ताला विश्वास ठेवून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाने चालतात. अशा लोकांचं पण चित्र त्या ठिकाणी दिसतं. त्यांचं देखील जीवनामध्ये हेच गोष्ट घडलेली, ते कसंही असो, त्यांनी ख्रिस्ताला पूर्णपणे स्वीकारलेलं आहे, तर त्यांनी जगातल्या गोष्टीला पूर्णपणे मागोरी टाकून ते ख्रिस्तासमोर ते येत आहेत, ख्रिस्तासमोर ते मानत आहेत, ख्रिस्ताला ते जाणत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वीच एक घडलेली गोष्ट मी तुम्हाला फक्त सांगत आहे. मी मागील दिवसामध्ये गावी गेलो होतो, आणि माझ्या गावी मला एक आनंदाची गोष्ट अशी कळली होती की कोणीतरी आमच्या गावी सुवार्तिक आलेले आहे, आणि तिथे सेवेचं काम चालू आहे. आणि ज्या वेळेस ही गोष्ट मला समजली, त्यावेळेस मला आनंद झाला की कोण आहे ते व्यक्ती. आणि त्या व्यक्तीला भेटायची मी फार इच्छा बाळगली, आणि नंतर त्यांना भेटलो. त्यांना भेटल्यानंतरला काही गोष्टी कळाल्या. परंतु त्यांच्याबरोबर माझे जे नातेवाईक आहेत किंवा माझ्या ओळखीचे लोक आहेत, त्यांच्या घरामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो ना, त्यावेळेस एक उत्तम गोष्ट कळाली. ती म्हणजे अशी की त्यांच्या घरामध्ये, आमच्या गावामध्ये प्रत्येकाचे असे एकाला 3-3 घर आहेत. परंतु त्याने मधलं जे घर आहे ना, ते पूर्णपणे मंदिरासाठी दिलेलं होतं. परंतु आता चित्र असं उलट झालेलं आहे की त्यांनी ते पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. थोडं ख्रिस्ताला समजण्यासाठी थोडंसं उणं पण आहे, परंतु त्यांच्यामध्ये इतकं सुंदर पण आलेलं आहे की त्यांनी जे लहानपणापासून ज्या मूर्तींच्या समोर ते नमत होते, त्यांच्याकडे त्यांनी पुन्हा एक घर दिलं होतं. ते घर त्यांनी पूर्णपणे खाली केलं. कितीही मोठी गोष्ट आहे ना, किती हे चांगली गोष्ट दिसली, आणि खूप आनंद झाला की एवढं प्रभूने त्यांचं मन त्या ठिकाणी बदललेलं आहे. जर प्रियांनो, ही जर एखाद्या खेड्यामध्ये किंवा गावामध्ये अशी गोष्ट घडू शकते, तर प्रियांनो आज आपल्या मंडळीमध्ये देखील असे काही बंधुजन आहेत, असे काही बहिणी आहेत, असे काही नवीन लोक आहेत. प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा असंच काही जीवन घडलेलं आहे. ते कसंही असो, आम्ही ख्रिस्ताला आता स्वीकारलेलं आहे. आम्ही धरून चालत आहे. तर प्रियांनो, अशा प्रत्येक बंधूला आज तुम्ही आणि मी जवळ घेऊन त्यांना त्यांच्याबरोबर तुम्ही आणि मी त्या देवाचं नाव गौरवणं, त्या देवाला आपण धन्यवाद देणं, त्या प्रभूला उंचावणं फार गरजेचं आहे. अहो, आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलं तर प्रभू ख्रिस्ताला ज्यावेळेस आपण पाहतो, त्यास आपण काही वचन आपण काढणार, फक्त लिहून घ्या, कारण की वाचण्यामध्ये भरपूर काही वेळ जाईल. काही असे येशू ज्यावेळेस जगामध्ये होता, त्या जीवनामध्ये देखील अशा काही गोष्टी दिसतात, त्यातून देखील कळतात की प्रभू येशू ख्रिस्ताने देखील काय काय लोकांनी त्यावेळेस त्याला ऐकण्यासाठी आलेले आहेत, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने देखील हाच विचार केला, तो कसाही असो, काही असो, परंतु तो आलेला आहे, त्याचा सन्मान कसा केलेला आहे. आपल्याला प्रत्येकाच्या परिचयाचा एक भाग आहे, योहान कुरु शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 5,000 लोकांना प्रभूंनी दिलेलं भोजन दिलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी काय, एक लहान मुलगा आहे, त्याने 2 मासे आणि 5 भाकरी त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. बघा, बघायला गेलं तर प्रभू येशू ख्रिस्तानी काय सांगितलं, आपल्या शिष्यानं सांगितलं की तुम्ही जाऊन काहीतरी यांची सोय करा, कारण जवळचे ते होते, त्यांच्याकडून प्रभूने घ्यायला पाहिजे होतं. परंतु त्या ठिकाणी ज्याचं नाव नाही माहीत, ज्याचं गाव नाही माहीत, त्या मुलाचं काय कशाने आणलं ते माहीत नाही, त्यांनी कुठलं आणलं ते माहीत नाही, परंतु प्रभूने काय केलं, त्याद्वारे घेतलं आणि अशा प्रकारे केलं की त्याचा उपयोग 5,000 लोकांना दिलेला आहे. आणि असं म्हटलेलं आहे केवळ त्या ठिकाणी 5,000 पुरुषच होते.
आणि लोक म्हणजे भरपूर लोकांना, 5,000 पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी जेवण घातलेलं आहे. हे किती अद्भुत गोष्ट दिसत आहे ना, की कोणी तो व्यक्तीने केवळ आल्यामुळे त्या प्रभूच्या वचनाला ऐकल्यामुळे देवाने एवढा मोठा गौरव त्या व्यक्तीने केलेला आहे. आज आपल्या मंडळीमध्ये असणाऱ्या बंधुजनांबद्दल, असं काही आपल्या आंटी आहेत किंवा आपले तरुण बंधू आहेत किंवा बहिणी आहेत, लहान बाळकं आहेत, आज त्यांच्या जीवनातून देखील आपण प्रभू येशू ख्रिस्ताला अशा प्रकारे गौरवणं, दाखवणं आणि घडवणं फार गरजेचं आहे, की त्यांचा मंडळीसाठी उपयोग होईल, त्यांच्या देवाच्या गौरवासाठी उपयोग होईल. आणखी जर उदाहरण बघायला गेलं प्रियांनो, तर पुढे बघायला गेलं तर जशा प्रकारे आपण शद्रक मेषक अभिधर्म शिकत आहोत, लहान, तरुण आणि म्हातारे, अशा प्रकारे प्रियानो ह्या ठिकाणी देखील या लहान मुलांचं उदाहरण दिसतं. प्रभू कृष्ण त्या लहान मुलाच्या हातातून भाकर घेतली. जर थोडं मोठं बघायला गेलं किंवा समजायला प्रयत्न केला, तर प्रियानो आपल्या जीवनात देखील दिसतं की लूक शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 38 आणि त्या ठिकाणी काय आहे की 38 आणि 39 वचनामध्ये देखील एक भाग त्या ठिकाणी दिसत आहे. आणि त्या ठिकाणी काय दिसत आहे की आणि लूक शुभवर्तमान याचा 19 अध्याय आणि 5 आणि 5 अध्याय आणि 5 आणि 10 वचन, यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी जखऱ्या याचं उदाहरण आहे. जखऱ्या जो आहे तो मानायला गेला तर थोडा तरुण देखील आहे. एक तरुणाचं उदाहरण त्या ठिकाणी दिसत आहे. तो कसा आहे, त्याच्या जीवनामध्ये काय आहे, आपल्या सर्वांनी बऱ्याच वेळा वाचला असेल, आपल्या सर्वांच्या विचारामध्ये आला असेल, तो काय होता, कसा होता. परंतु केवळ प्रभूला बघण्यासाठी तो आल्यामुळे प्रभूने काही नाही पाहिलं. प्रभू त्याच्या घरात गेला. लोक भले तुला नाव ठेवतात, लोक तुला काय म्हणतायत, पण मी सगळ्या लोकांना दाखवणार की तू माझ्यासाठी किती तहानेला आहेस, तू माझ्यासाठी किती उत्साहित आहेस. ते कसंही असो, तू सगळं सोडून तू मला बघण्यासाठी आलेला आहेस. आणि प्रभू त्याच्या घरामध्ये गेला. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरामध्ये गेला आणि घरामध्ये जाऊन त्याचा किती मोठा सन्मान त्या ठिकाणी, त्याच्या जीवनाचा पालट त्या ठिकाणी दिसत आहे, की तो पालट आज आपण नेहमी नेहमी सुवार्तेमध्ये वापरतो. त्याचा पालट आपण नेहमी नेहमी आराधनेमध्ये वापरतो. त्याचा पालट नेहमी नेहमी शिकवण्यामध्ये वापरतो. प्रियानो, किती अद्भुत एक उदाहरण एक तरुण व्यक्तीच्या जीवनातून प्रभूने दाखवलेलं आहे. आणि जर आपण बघायला गेलं तर पुढे जर बघायला गेलं तर लूक शुभवर्धन 4 अध्याय आणि 38 आणि 39 वचनामध्ये त्या ठिकाणी एक वृद्ध व्यक्ती आहे. आणि वृद्ध कोण आहे, तर पेत्राची सासू त्या ठिकाणी आहे. येशू ख्रिस्त कोणाकडे गेलेला आहे, जो जवळचा आहे. बघा, पेत्र हा प्रभू ख्रिस्ताबरोबर आहे, परंतु पेत्राची सासू किती लांबची आहे. परंतु केवळ माझ्या जवळ असणाऱ्या माझ्या प्रिय बंधूला उत्साहित करण्याकरता, प्रेमामध्ये विश्वासामध्ये वाढण्याकरता काय करत आहे प्रभू. जर पेत्र म्हणत आहे माझी सासू आजार आहे, तो त्याच्या घरी गेलेला आहे, तिच्यासाठी प्रार्थना केलेली आहे, तिला स्पर्श केलेला आहे. किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला दिसतं की आपला प्रभू कृष्ण देखील आपल्या जीवनामध्ये हे उत्तम गोष्ट केलेली आहे. तरुणाच्या हातातील भाकरी आणि मासे घेतले. एक लुकाच्या 19 अध्यायामध्ये तरुण व्यक्ती जो जखरे आहे त्याला देखील प्रोत्साहित केलेलं. मंडळीतील वृद्ध व्यक्तींसाठी दिसतं की पेत्राची सासू आजारी आहे, तिला देखील बघण्यासाठी तो स्वतः त्या ठिकाणी गेलेला आहे. प्रभू श्री कृष्णाच्या मागे अनेक लोक असायचे, परंतु प्रभूने केवळ प्रोत्साहित करण्याकरता, विश्वासणाऱ्याला विश्वासामध्ये वाढण्याकरता एक केलेलं उत्तम उदाहरण त्या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये देखील आपल्या मंडळीमध्ये कोणी असं आहे का, त्याच्याविषयी आपण विचार करणं गरजेचं आहे. तो कसंही असो, तो आज आलेला आहे, तो आपल्या मंडळीमध्ये आहे, तो काम करत आहे, त्याला प्रोत्साहित करून प्रभूच्या कामासाठी उत्तेजन देणं फार गरजेचं आहे. आपण थोडं पुढे जाऊया आणि त्यानंतर 19 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. बघा, ह्या ठिकाणी नबुकदनेस्सराचं काही गोष्टी आहेत आणि त्या ठिकाणी देखील एक शब्द आलेला आहे, तो असा आहे. हे ऐकून नबुकदनेस्सर संतापला. शद्रक मेषक अभिधनगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली. त्यानो हा एक शब्द त्या ठिकाणी आलेला आहे, मुद्रा पालटली. यातून आपल्याला कळालेलं आहे एक क्रोधाचा शब्द, एक रागाचा शब्द आणि काहीतरी वेगळं घडवण्याचा शब्द आहे. आणि तो कुठला, की तो परिणाम या ठिकाणी दिसत आहे. प्रियानो, प्रियानो, कित्येक वेळा जीवनामध्ये ह्या देखील गोष्टी घडतात. ते म्हणजे काय, की आपल्या जीवनामध्ये चालत असताना प्रियानो, आपला बंधू जर सर्व काही सोडून मंडळीमध्ये ज्यावेळेस येतो, त्यावेळेस जगातल्या लोक किंवा जगातील काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या बंधूच्या, आपल्या बहिणीच्या, आपल्या मुलांच्या विरोधात जातात. प्रियानो, इतका विरोधात जातात की जणू काय त्यांच्यावर मार खाण्याची पाळी येते, त्यांना हाकलण्याची पाळी येते, त्यांची उपासमारीची पाळी येते.
या गोष्टीचा विचार देखील आज तुम्ही आणि मी करणं फार गरजेचं आहे. प्रियानो, ज्या वेळेस एखाद्या व्यक्ती ख्रिस्तासाठी, मंडळीसाठी, विश्वासणाऱ्या लोकांमध्ये मिळण्याकरता ज्या वेळेस तो आपल्या गोष्टीला पाहणं देखील गरजेचं आहे, की त्याला कुठल्या प्रकारचा त्रास होतोय का, त्याला कुठल्या प्रकारचं लोक त्याला बोलत आहेत का. बघा, लोकांचे राग फार भयंकर आहे प्रियानो. आपल्या जर आपण या जगामध्ये देखील पाहिलं तर प्रियानो फार भयंकर रीतीने चाललेलं आहे. पहिले असं असायचं की जर मंडळी या नात्याने एकत्र लोक जमतात, प्रार्थना करतात, तर खूप चांगलं करतात बा. काय काहीतरी काहीतरी प्रार्थना कर अशी लोक म्हणायची. परंतु आता तसं नाही वातावरण राहिलंय. आता जर चार चौघ जण एखाद्या घरामध्ये प्रार्थना करत असतील ना, तेव्हा लोकांना राग येतो प्रियानो. ही परिस्थिती, भयंकर परिस्थिती आजकालच्या जीवनामध्ये आपल्याला दिसते आणि आपण समजतो. हे काय होतं की लोक भडकतात की हे काय आमचा धर्म ना, आमच्या धर्माच्या विरुद्ध वागतात किंवा आम्हा विरुद्ध होतात. अशा प्रकारचं आज जगामध्ये ही परिस्थिती झाली आहे. जशा प्रकारे या नबुकदनेस्सर झाली की त्याची मुद्रा पालटली. प्रियानो, ही परिस्थिती केवळ ह्याच काळामध्ये नाही, परंतु ज्यावेळेस आपण बायबलचा अभ्यास करतो, बायबलमध्ये वाचतो, त्यावेळेस मोशे जीवनातून देखील आपल्याला अनेक अशा गोष्टी करतात की फारो ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे. जर आपण पाहिलं याचा निर्गम याचा 12वा अध्याय आणि 36 वचनामध्ये, ज्या वेळेस शेवटची पिढा झाली आणि त्याचा मुलगा मरण पावला, त्यावेळेस त्यांनी सोडलं त्यांना. त्यांना बोला जा. परंतु ज्यावेळेस पुन्हा 14व्या अध्यायामध्ये आणि 5 ते 9 वचनामध्ये पाहतो, त्यामध्ये काय आहे की फारो पुन्हा रागवला आणि पुन्हा त्यांना मारायला बघायला. आमचे गुलाम लोक चाललेत, इस्रायल लोक माझे जे गुलाम आहेत ते चाललेत. आणि तो काय झाला, त्याने हा नाही विचार केला की माझ्या घरातलं कोण मेलं, काय मेलं, परंतु त्याचा एवढा विचार झाला की केवळ त्या इस्रायल लोकांना मी पकडणार. त्यांना पकडा, कसंही करून पकडा. काय परिणाम झाला, यानं पूर्णपणे त्याचे शस्त्र, त्याचे सगळं युद्ध योद्धे सगळं काय मरण पावले. आज प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्या विश्वासनाच्या बंधू महिने मध्ये देखील अशा प्रकारचा क्रोध आज जग करत आहे. या क्रोधाला आपण समजून त्यांना प्रोत्साहित करणं, प्रभूमध्ये वाढवणं फार गरजेचं आहे प्रियांनो. जरा या क्रोधाविषयी अजून जर समजण्याचा प्रयत्न केला तर आपण नवीन करारामध्ये देखील पाहतो, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून देखील पाहतो. प्रियांनो, तुम्ही हा भाग घरी तुम्ही असताना वाचा, त्यामुळे फक्त लिहून घ्या. मत्ते शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि 18 ते 22 त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं शेवटचं भोजन आहे. परंतु त्या भोजनात करत असताना काही गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. ज्या वेळेस ते शिष्य बोलत आहे की आपण कुठं भोजनाला जायचं, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तावर अशी पाळी आलेली आहे की गावात जा, एक मनुष्याच्या हातामध्ये घागर दिसेल, मग तो तुम्हाला तिथे घेऊन जाईल, मग त्याच्या माडीवर जा. असं का सांगितलं? प्रभू येशू ख्रिस्ताने गावाचं नाव का नाही सांगितलं? प्रभू येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीचं नाव का नाही सांगितलं? प्रभू येशू ख्रिस्ताने का असं चिन्ह दिलं घागर आहे? प्रियानो, त्या ठिकाणी देखील एक गोष्ट होती. त्या ठिकाणी यहुदा होता. तो विचार करत होता की आता मी ह्याला कसा पकडू, याला मला पकडून द्यायचं आहे. प्रियानो, ह्या सगळ्या क्रोधाच्या भयंकर प्रकार या ठिकाणी दिसले, म्हणून प्रभूला देखील त्यावेळेस त्यांना चिन्ह म्हणून सांगून त्या ठिकाणी त्यांना पाठवलं. प्रियानो, मुद्रा पालटणं किंवा त्याची पूर्णपणे राग येणं, हा रागाचा प्रकार फार भयंकर आहे. आणि या सगळ्या ह्या जगाला रागवल्या जगापासून आज आपण आपल्या आपल्या मंडळीत असणाऱ्या बंधूजनांना, आपल्या तरुण मुलांना आणि लहान बाळकांना आज जपणं फार गरजेचं आहे. प्रियानो, स्कूलमध्ये देखील आपण पाहतो, आज कित्येक वेळा देवाचं गाणं म्हटलं तर बाबा तू ही गाणी घरी गात जा, तू इथे गायचं नाही, अशा प्रकारे म्हटलं जातं. तरुणांना जर विश्वासी प्रार्थना करायला तरी दिसलं तरी मुलं हसून त्यांच्या पूर्णपणे त्यांना त्रास देतात प्रियानो. आणि अनेक अनेक प्रकार प्रियानो अशा जगामध्ये चाललेले आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये, अशा क्रोधात मध्ये भडकलेल्या या जगातल्या लोकांमध्ये प्रियानो, आज तुम्ही आणि मी आपल्या विश्वासनाला प्रोत्साहित करून प्रभूचं प्रेम दाखवणं आणि त्यांना चालवणं फार गरजेचं आहे. प्रियानो, त्यांना काय कळवायचं आहे, काय सांगायचं आहे, बघा ह्या वचनामध्येच आहे. आपण ज्या वेळेस हे 20 आणि 20 ते 21 वचन वाचतो, त्यावेळेस आपल्याला कळलं की आपण त्यांना काय कळवायचं आहे, कशा प्रकारे त्यांना प्रोत्साहित करायचं आहे. बघा, असं लिहिलेलं आहे 20 वचनामध्ये, मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषास आज्ञा केली की शद्रक, मेषक, अभिदन्गो यांच्या मुसक्या बांधून त्यास त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका. प्रियानो, ह्या ठिकाणी काय करत आहे तो, की त्या ठिकाणी बघा, आता ह्या ठिकाणी आपल्याला थोडा समजण्यात आलं की त्यांना त्याची मुद्रा पाहिलेला राग आलाय. पण रागाचा परिणाम किती भयंकर आहे बघा. त्या ठिकाणी काय केलं की त्यांनी एखाद्या साध्या सैनिकांना सांगितलं असतं की तुम्ही जाऊन त्यांना अग्नीच्या भट्टीत टाका, कारण टाकायचं आहे फक्त त्यांना.
बांधायला पण सांगितलेलं आहे. पण त्या ठिकाणी एक शब्द असा आलेला आहे, बलिष्ठ पुरुष. का बलिष्ठ पुरुष? का असे ताकदवान पुरुष त्यांना घेतले सांगायला आहे? प्रियानो, जगातला आज अशा प्रकारचं भयंकर स्थिती आज विश्वासनाच्या विरुद्ध होत आहे प्रियांनो. किती कशा प्रकारे मी याला त्रास देऊ, कशा प्रकारे मी ह्याला पकडू, अशा प्रकारे लोक विचार करत आहे. प्रियानो, ह्या ठिकाणी बलिष्ठ लोक वापरायची गरज नव्हती, परंतु नबुकदनेस्सर राग इतका आहे की तो भट्टी सुद्धा तापवाय सांगत आहे. परंतु त्यांना नेणारे देखील असे पण येतात की ते सुटूच नये. भले त्यांना बांधलंय, त्यांना काय केलंय, पण सुटूच नये. आज जगामध्ये देखील प्रियानो अशाच प्रकारचं भयंकर प्रकार आज चाललेला आहे की जगातल्या विश्वासणाऱ्या व्यक्तीला पाडण्याकरता आज अशा प्रकारे जग विचार करत आहे, प्लॅनिंग करत आहे. आणि अशा विचारामध्ये असताना त्यांना तुम्हाला आणि मला काय सांगायचं आहे? तुम्हाला आणि मला हे सांगायचं आहे, प्रियानो, ज्यावेळेस आपण पुढे येतो, पुढील भागामध्ये पाहतो आणि 23व्या वचनामध्ये पाहतो, सॉरी 22व्या वचनामध्ये पाहतो. बघा असं लिहिलं 22व्या वचनामध्ये, राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फार तप्त केली होती. म्हणून ज्या पुरुषाने शद्रक मेषक अभिनंगो यास तीजवर नेले ते ज्वालाने भाजून मेले. पियानो, आज तुम्हाला आणि मला हे सांगायचं आहे. बघा, ह्या जगामध्ये विरोधक कितीही काही करो किंवा कशा प्रकारचं काही हो, जो परिणाम ते करत आहे, ज्या गोष्टी ते करत आहे, त्याच गोष्टीमध्ये ते फसतात. पियानो, ह्या ठिकाणी ते बलिष्ठ वापरले, त्यांना मुसक्या बांधल्या, परंतु असं झालेलं आहे की जे त्यांना पकडणारे आहेत तेच त्यामध्ये पडले, तेच त्यामध्ये जळून मेले सुद्धा, जळून भस्म झाले. प्रियांनो, आपला देव आहे ना, इतका अद्भुत आहे ना. तो जर त्याच्यावर आपण अवलंबून राहतो आणि अशा प्रकारे प्रत्युत्तर देऊन विश्वास देऊन जगण्याचा प्रयत्न करतो की ते कसंही असो, मला प्रभू येशू ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून, मुक्तिदाता म्हणून स्वीकारून मला जीवन जगायचं आहे. त्यावेळेस असं होतं प्रियानो की आपल्यामध्ये किती भयंकर संकट आलं तरी महान प्रभू तुम्हाला आणि मला सोडवणारा, तुम्हाला आणि मला हिंमत देणारा आणि तुम्हाला आणि मला त्यातून सर्व सोडून तुम्हाला देवाचं गौरव करणारा असा बनवतो. एक ताऱ्याप्रमाणे तुम्हाला आणि मला चमकवतो, तुम्हाला एक आशीर्वादित करून ठेवतो. आणि कसा आशीर्वाद करतो? बघा, ह्या ठिकाणी त्या 23व्या वचनामध्ये वाचलं ना, तेव्हा तुम्हाला कळतं की शद्रक मेषक अभिनंगो हे तिघे पुरुष मुसक्या बांधलेल्या असतात, त्या धगधगी अग्नीत त्या भट्टीत पडले. आता या ठिकाणी त्यांना पाडलं नाही, पडले. म्हणजे काय झालेलं आहे की जे टाकणारे आहेत ते निघून गेलेले आहेत. परंतु कित्येक वेळा असं काय होतं की जगातल्या ह्या संकटाला पाहून, जगातल्या संकटाच्या विचारांना पाहून, जगातल्या ह्या भयंकर प्रकाराला पाहून कित्येक वेळा विश्वासणारा हा प्रियांनो पडतो. हा पडतो कित्येक वेळा. आणि अशा पडलेल्या स्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर कित्येक वेळा आपल्याला समज येते, आपल्याला समजूत येते की म्हणजे अशी की कसा पडला असेल तो. आता ह्यांची मुसक्या बांधलेल्या, हात पाय सगळं बांधलेलं, तोंड बांधलेलं आहे प्रियांनो. त्यांना समोरून देखील काय दिसत नसेल कधीच्या, त्यांच्या पायाने त्यांना चालत जमत नसेल, पण अशामुळे ते पडलेले आहेत. प्रियांनो, जगातले असे काही भयंकर स्थितीमध्ये त्यांना ठेवलं असेल. जर तुम्ही हे केलं नाही, जर तुम्ही असं केलं नाही, तुम्हाला जॉबवरून काढेल. जर असं केलं नाही, तुम्हाला घरामध्ये जेवण मिळणार नाही. जर असं केलं तर तुम्हाला घरामध्ये स्थान मिळणार नाही. अशा प्रकारचे काही भयंकर स्थिती आज आपल्या प्रत्येक विश्वासावर असेल तर त्याला आपण सहाय्य करणं गरजेचं आहे प्रियांनो. त्यांना आपण समजवणं गरजेचं आहे. की काय समजवणं गरजेचं आहे? की आपला देव हा खरोखर त्या बलिष्ठ लोक जरी असतील तरी त्यांना तो जाळून भस्म करणारा देव आहे. आणि जरी तुम्ही पडला असाल तरी भले मनुष्य तुम्हाला सहाय्याला येणार नाही, परंतु त्या ठिकाणी 24व्या वचनामध्ये दिसतं काय की त्या ठिकाणी एक देवदूत त्या ठिकाणी आहे. तो त्याचं मुख तसं काय देवपुत्रासारखं त्याचं मुख आहे. होय प्रियांनो, त्यांना कळवणं, त्यांना समजवणं आपलं काम आहे. ते म्हणजे काय की प्रियांनो, जरी तुम्ही पडलेला आहात तरी तुमच्या त्या पडलेल्या स्थितीमध्ये कोणी जगातलं तुम्हाला कोणी आधार देणार नाही, कोणी काय सहाय्य करणार नाही. परंतु महान आणि गौरवी जो अशक्यला शक्य करणारा, सर्व शक्तिमान, सर्व ज्ञानी तो राजा, तो प्रभू येशू ख्रिस्त, तो स्वतः तुम्हाला सहाय्य करणार आहे. तो स्वतः त्या भयंकर पडलेल्या स्थितीला उचलणारा आणि तुम्हाला आणि मला उंच करणारा तो राजा सदैव आपल्या बरोबर, सदैव आपल्याला सहाय्य करणारा आपला राजा त्या ठिकाणी आहे. अहो, त्या राजाने, त्या प्रभूने असं प्रेम तुमच्यावर, माझ्यावर, तुमच्या आणि माझ्या जन्माच्या अगोदरच करून ठेवलं.
ते म्हणजे कसं हो, बघा आपण पाहूया काही वचन त्यामध्ये असलेलं आहे. मत्तेकृ शुभवर्तमान याचा 27वा अध्याय आणि 32 वचनामध्ये देखील आहे. मार्क याचा 15वा अध्याय आणि 21 वचनामध्ये देखील आहे, आणि लूक याचा 23वा अध्याय आणि 26 वचनामध्ये पण आहे. त्या ठिकाणी काय आहे की येशू ख्रिस्ताला क्रूस खांबावर टांगण्यासाठी नेत आहे. परंतु त्या ठिकाणी काय आहे की तिथे एक शिमन कुर्णेकर त्या ठिकाणी आलेला आहे, आणि त्याला म्हटलेलं आहे की बाबा तू याचा वधस्तंभ घे. मग आपल्या आपल्या डोक्यामध्ये हा देखील विचार येतो की का असं, का असं? कारण त्या पुढचा आणि मागचा भाग जेव्हा वाचतो त्यास आपण कळतं की प्रभू ख्रिस्ताला त्यांनी इतकं मारलेलं आहे, इतकं त्याला त्याच्या टिंगला केलेल्या आहेत, इतकं त्याला लाताबुक्क्या मारलेल्या आहेत, त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घातलेला आहे. जर तुम्ही मत्ते कृष्ण कळाल किंवा लूक कृष्ण वाचाल तुम्ही म्हणजे 24-25 माझं कळेल की त्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घातलेला आहे. त्याला पूर्णपणे मारून कोणी मारलं हे विचारत आहेत, अशी भयंकर स्थिती प्रभूची केलेली आहे. आणि त्या स्थितीमध्ये प्रभू ख्रिस्ताला तो वधस्तंभ जो इतका जड आणि जो इतका कवटीव असं म्हटलेल्या स्थळावर त्याला घेऊन जायचं आहे, प्रियांनो, तो घेण्यासाठी देखील त्याला कधीच्या त्या ठिकाणी ते जमत नसेल. परंतु प्रियांनो, त्या ठिकाणी काय केलं की त्याने त्या शिमोन कुर्णेकर याला पकडला आणि त्याला म्हटले जबरदस्ती तू घे. तो घेऊन गेला, थोडा वेळ घेतला, मग प्रभूनी पुन्हा चाडून घेऊन तो प्रभूने म्हणला की ते मलाच करायचं आहे, आणि प्रभू ते काय केला की पुन्हा घेऊन गेला. परंतु प्रियानं मला सांगायचं काय आहे, प्रभू त्या ठिकाणी वधस्तंभ नेताना अडखळला, पडला, तो दमला, तो ठकला, तो सर्व काही झाला केवळ ह्यासाठी की जे तुम्ही आणि मी जे पापामध्ये पडलेलो आहोत, जे तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या विचारामुळे जगातल्या विचारामध्ये तुम्ही आणि मी पडलेलो आहोत, त्या पडलेल्या व्यक्तीला, त्या पडलेल्या तरुणाला, त्या पडलेल्या बाळाला, त्या तरुणाला, पडलेल्या अंकल आंटीला त्यांनी काय करावं, उचलावं. त्याने ते उठून उभे राहावेत, ते चालावेत, ते ते देवाचा गौरव करण्यासाठी उभे राहावेत आणि देवाचा गौरव करावेत. यासाठी त्या महान प्रभू ख्रिस्तांनी, त्या महान राजाने तो वधस्तंभ पूर्णपणे कणून का होईना, दुःख का होईना, वेदना का होईना, त्या फटक्यांच्या त्या चापकाने बसलेल्या पाठीला फटक्यांच्या त्याचा त्या वेदना त्या खांबानी घासून घासून का होईना, प्रियानो, तरीही तो पाय लटपट लटपट प्रियानो तुमच्या करता आणि माझ्या करता त्या कवटी म्हणलेल्या स्थळावर घेऊन गेला. किती हे अद्भुत त्या प्रभूचं प्रेम आहे, किती त्या महान त्या प्रभूचं प्रेम आहे. आज कधीच्यात आपल्याकडे असा कोणी बंधू असेल, असली कोणी बहीण असेल, ती खरोखर अशा प्रकारे जगातल्या काही भयंकर क्रोधाला जर सामोरं जात असेल, भयंकर विचारांना जर सामोरं जात असेल, तर प्रियांनो, मला आज तुम्हाला पुन्हा एक वार सांगायचं आहे, तुम्हाला कळकळीने सांगायचं आहे की ते तुम्हाला त्यामध्ये तुमचं मरण किंवा त्यामध्ये तुमचा नाश नाहीये. ते नाशाला पूर्णपणे हरवून आज तुम्हाला आणि मला एक विजयी जीवन त्या प्रभू ख्रिस्ताने दिलेलं आहे. त्यासाठी त्याला ते सर्व काही वेदना घ्याव्या लागल्या, ते लटपट ते पडणं त्याला सहन करावं लागलंय, त्या सर्व काही गोष्टी त्याला सहन करावं लागल्यात, आणि त्यांनी सहन करून तुम्हाला आणि मला हे अद्भुत जीवन दिलेलं आहे, तुम्हाला आणि मला हे अद्भुत सहाय्य केलेलं आहे. आज तो तुम्हाला आणि मला ह्या सगळ्या संकटातून वाचवण्याकरता तो जगामध्ये आलेला किती हे अद्भुत प्रेम आहे प्रियानो. हे केवळ शद्रक मेषक अभिधनको ह्यांच्या अग्नीमध्येच तो आला नाही, परंतु तुम्हाला आणि मला हे सांगू दे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये आज प्रत्येक मनुष्य रोज आणि रोज प्रियांनो कुठल्या ना कुठल्या पापामध्ये पडत आहे. ते तुम्ही असो, मी आहे, सर्व आहेत, पडतो प्रियांनो. परंतु या सगळ्या पडलेल्या पापामध्ये असं आहे की तो प्रभू ख्रिस्त रोज स्वर्गामध्ये तुमच्या करता आणि माझ्या करता मध्यस्थी करून पडतो, त्या देवासमोर पडतो प्रियांनो, केवळ ह्यासाठी की तुम्ही आणि मी रोज आणि रोज उभं राहावं, रोज आणि रोज त्याच्या त्या प्रेमाला ओळखावं, रोज आणि रोज त्याच्या प्रेमाला समजून त्याचं गुण गौरव गावं. किती हे अद्भुत त्या महान प्रभूचं प्रेम आहे. म्हणून तो सांगतो की तुमचा मध्यस्थ करणारा तो महान आपला प्रभू ख्रिस्त आहे. आज प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये चालत असताना आज आपण अशा प्रकारे आपलं जीवन जगण्याचा आणि तशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये राहण्याचा आज तुम्ही आणि मी प्रयत्न करून त्या प्रभूमध्ये आपण वाढण्याचा प्रयत्न करूया. देवबाप करो या सगळ्या गोष्टी समजण्याकरता आणि ह्यामध्ये वाढण्याकरता तुम्हाला आणि मला सहाय्य करो.